नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षी परीक्षेत विचारण्यात आलेले सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त हे 25 प्रश्न रिव्हिजन म्हणून घेत आहोत. मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पहा, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश आपल्याला विचारला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर दक्षिण कोरिया हा नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला एशियन कंट्री ठरलेली आहे. पहा, दक्षिण कोरिया. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न जवळपास आपल्याला सर्व जे काही पोलीस भरती होतात त्यासाठी विचारण्यात येतो. पहा, आणि सर्वात सोपा आणि महत्वाचा प्रश्न आहे. काय विचारलाय? आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर लक्षात ठेवायचे, आज आपण व्हिडिओ बनवत आहेत पहा 30 डिसेंबर 2024 मध्ये. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी थोडंसं अपडेट झालेलं आहे. कारण 2024 ची जी पोलीस भरती झाली आहे ती जुलै महिन्यात झाली आहे. त्यावेळेस गव्हर्नर वेगळे होते. पण 11 डिसेंबर पासून, पहा, 11 डिसेंबर 2024 पासून गव्हर्नर बदललेले आहेत. आणि आरबीआयचे सध्याचे जे गव्हर्नर आहेत ते आहेत पर्याय क्रमांक 1 संजय मल्होत्रा. लक्षात ठेवा, आरबीआयचे गव्हर्नर आपल्याला हे नेहमी विचारलेले आहेत. यापूर्वी कोण होते? तर यापूर्वी होते, पहा, शक्तिकांत दास. पण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 संजय मल्होत्रा. यानंतरचा प्रश्न आहे, वरुणा. पहा, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. जे काही नौदल सराव आहेत त्यांच्यावरती खूप वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक आहे, पहा, वरुणा नौदल सराव. तर हा भारतीय आणि कोणत्या सैन्य दलासोबत नौदलासोबत आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर फ्रान्स नौदल आणि भारतीय नौदलाच्या दरम्यान वरुणा हा जो आहे हा द्विवार्षिक नौदल सराव जो आहे तो आयोजित केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वास्को दे गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी कालिकत बंदरावर येऊन पोहोचला? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न काय आहे, पहा, या ठिकाणी आपण उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर 1498 या वर्षी. प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की वास्को दी गामा 1498 मध्ये कोणत्या बंदरावरती येऊन पोहोचला? तर तो पोहोचला होता, पहा, कालिकत या बंदरावरती. कलिकत किंवा कालिकत बंदरावरती. या ठिकाणी आपल्याला कालिकत बंदर दिलेला आहे. वर्ष विचारला आहे तर 1498 हे वर्ष आहे. या वर्षी वास्को दी गामा हा जो आहे हा कालिकत बंदरावरती पोहोचलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रासलीला, नौटंकी हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत? या ठिकाणी पहा, नौटंकी आणि रासलीला हे 2 नृत्य प्रकार विचारलेले आहेत. तर हे कोणत्या राज्याचे आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर उत्तर प्रदेश राज्याचे नृत्य प्रकार आहेत नौटंगी आणि रासलीला. मित्रांनो, यावरती आपल्याला खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळे आपण प्रत्येक राज्य आणि प्रत्येक राज्याचे जे नृत्य प्रकार आहे ते देखील एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली होती? स्वतंत्र भारतातील विचारलंय. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला आणि त्यानंतर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक केली गेली होती?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर सुकुमार सेन यांची पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. कधी? स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत पहा मित्रांनो, हे स्वतंत्र भारताचे पहिले आपल्या राष्ट्रपती देखील राहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन पहा वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे आणि 2024 मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वेस्ट टू हायड्रोजन जो आहे हा कोणत्या शहरामध्ये उभारला जाणार आहे? पहिला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर पुणे या शहरामध्ये. लक्षात ठेवा पुणे या शहरामध्ये पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात डॅश या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2023 ला विचारला, आपल्याला करंट अफेअर्स म्हणून विचारला होता. तर असे डॉक्टर आहेत डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी आहे ती यशस्वी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर वेल्लोर हे ठिकाण आहे. कोणतं? वेल्लोर हे ठिकाण. तर या ठिकाणी पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी आहे ती यशस्वी झालेली आहे आणि कोणाच्या अंडर झाली ती? डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. सदर गीत कोणी लिहिलेले आहे? मित्रांनो आपल्याला या गीतावर सुद्धा आपल्याला 2 प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 तर राजा बडे यांनी लिहिलेलं हे गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. तर यावरती आपल्याला प्रश्न कोणते कोणते विचारले जातात? महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून कोणतं गीत ओळखलं जातं किंवा कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे हे राज्यगीत आहे. कोणी लिहिलं आहे? तर राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गोंड आदिवासी जमात कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात आढळते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. गोंड आदिवासी जमात जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते म्हणजेच अधिक प्रमाणामध्ये आढळते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंड. लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये गोंड आदिवासी जमात जी आहे ही मोठ्या प्रमाणावरती आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? सर्वात कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचे आपल्याला ज्या 27, 28 आणि 29 ह्या ज्या 3 महानगरपालिका आहेत पहा यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न काय विचारले लक्षात ठेवा 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील कितवी 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली? ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न आहे. या ठिकाणी कन्फ्यूज खूप विद्यार्थी होऊन गेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ती महानगरपालिका स्थित आहे आणि 28वी महानगरपालिका ही जी आहे ही इचलकरंजी महानगरपालिका आहे. पण इचलकरंजी हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात ठेवा जिल्हा हा शब्द खूप या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली. या ठिकाणी काय करण्यात आली आहे? एक अशी क्रांती करण्यात आली आहे की ती क्रांती कशासाठी होती? शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी एक क्रांती करण्यात आली होती. तर ती क्रांती ऑप्शन क्रमांक 2 हरित क्रांती या नावाने ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो या व्हिडिओच्या ज्या PDF आहेत आपल्याला PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा त्याला जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2023 आणि 2024च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे आपल्याला येणाऱ्या 2025 ला देखील विचारण्यात येणार आहेत. कारण हे जे प्रश्न आहेत ते टोटल प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे आहेत आणि येणारी जी मुंबई पोलीस भरती आहे आणि पुण्याची पोलीस भरती आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न येणार आहेत.
यानंतरचा प्रश्न आहे, भारताने डॅशच्या नेतृत्वाखाली पहिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे. पहा, कोणाच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा म्हणजे पहिला वर्ल्ड कप जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये पहिला क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, 1983 मध्ये कपिल देव यांच्या कॅप्टन्सीमध्ये. यानंतर आहे पहा महेंद्रसिंग धोनी. तर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली 2007 साली T20 वर्ल्ड कप, कोणता T20 वर्ल्ड कप, आणि 2011 साली जो ODI झाला, एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जो झाला आहे, तो महेंद्रसिंग धोनीच्या अंडरमध्ये जिंकलेला आहे. आणि सर्वात पहिला विचारला आहे तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, क्रिकेटवरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, जे IPL क्रिकेट आहे, IPL 2024 ला जे झालं आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि T20 वर्ल्ड कप जो झाला आहे 2024चा, त्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डॉर्नियर 228 विमान भेट दिले? पहा, या ठिकाणी विमानाचं नाव आहे पहा डॉर्नियर 228. हे विमान भारताने कोणत्या देशाला भेट दिला आहे जेणेकरून सागरी सुरक्षा अधिक मजबूत व्हावी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर श्रीलंका या देशाला भेट दिली आहे पहा डॉर्नियर 228 हे विमान. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15वा आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. 2011ला आपली शेवटची जनगणना झाली आहे, त्यानंतर आपल्याला जनगणना झालेली नाही, म्हणजेच आपल्याला जर जनगणनेवरती प्रश्न विचारला तर 2011च्याच जनगणनेवरती येणार आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4. तर सिंधुदुर्ग हा 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे, हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणता दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे? पहा, आजी आजोबा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करणार आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर 10 सप्टेंबर हा जो दिवस आहे, कोणता? 10 सप्टेंबर या दिवशी आजी आजोबा दिवस जो आहे हे महाराष्ट्र सरकार ठरवणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. राज्यामध्ये आपल्या स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा ह्या राखीव आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर महिलांसाठी लक्षात ठेवायचे 50% जागा ज्या आहेत ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? या ठिकाणी काही जे मानवी हक्क आहेत, तर ऑप्शन मधील असा एक अधिकार आहे किंवा एक असा हक्क आहे की तो हक्क मानवी हक्कामध्ये येत नाही. आणि तो हक्क म्हणजे कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. तर माहितीचा अधिकार हा जो आहे हा मानवी हक्कांमध्ये येत नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? मित्रांनो, प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे. भारतामध्ये जे काही बालकुपोषण आहे या समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी एक अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे की ही वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यशाळा जी आहे ती घेत आहे किंवा विविध ठिकाणी त्यांचे जे उपक्रम असतात हे राबवत असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर युनिसेफ ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही भारतामध्ये बालकुपोषणाच्या समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा किंवा उपक्रम राबवणारी एक संस्था आहे युनिसेफ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी काय विचारले की मानवनिर्मित अभयारण्य. आपल्या राज्यामधील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य हे जे आहे हे ऑप्शन क्रमांक 4 सागरेश्वर अभयारण्य हे पहिलं मानवनिर्मित अभयारण्य ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे महाबळेश्वर मधील भिलार हे डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा हा प्रश्न 2023 ला आहे आणि 2024 ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. महाबळेश्वर मधील भिलार हे जे गाव आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या भिलार गावाला पुस्तकांचे गाव म्हटलं जातं आणि हे पुस्तकांच्या गावासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॅशची स्थापना करण्यात आलेली आहे. पहा, विद्यार्थ्यांमध्ये काय शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक किंवा विविध शाळा किंवा कॉलेज जे आहेत तर यामध्ये एक स्थापन करण्यात आली आहे. पहा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर एनसीसी नॅशनल कॅडेट कोर याची जी स्थापना आहे या करण्याचा एक उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि जे काही लष्करी शिक्षण आहे याची आवड निर्माण व्हावी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यामध्ये लक्षात ठेवा BSF हे जे आहे तर हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असते. CRPF हे जे आहे हे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये येतं आणि NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्स मध्ये येतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषवलेले नाही? लक्षात ठेवा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. आपल्याला जे 4 व्यक्ती दिलेले आहेत त्यापैकी असे एक व्यक्ती आहेत की त्यांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषवलेलं नाही आणि ती व्यक्ती कोण आहेत? तर ती आहेत ऑप्शन क्रमांक 4 तर लीला सेठ ह्या अशा व्यक्ती आहेत. यांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद स्वीकारलेलं किंवा भूषवलेलं नाही. यामध्ये प्रल्हाद गजेंद्र गडकर, शरद बोबडे आणि यशवंत चंद्रचूड यांनी भूषवलेलं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॅश करतात. हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि पोलीस भरतीतला सर्वात इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न देखील आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर राष्ट्रपती. लक्षात ठेवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे जे आहेत हे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करत असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा रोबोट म्हणजेच यंत्रमानव डॅश या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 रोजी बाजारात आणलेला आहे. पहा मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे. ChatGPT वरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे आणि ChatGPT हे जे आहे हे कोणत्या कंपनीने 2022 रोजी मार्केटमध्ये लॉन्च केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर ओपन AI. लक्षात ठेवा ओपन AI ही जी कंपनी आहे या कंपनीने ChatGPT ची जी आहे ही ओळख करून दिली पहा 2022 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 25 रिव्हिजन असणारे प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो प्रत्येक पोलीस भरती असो किंवा कोणतीही सरळ सेवा भरती असो त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF देखील फ्रीमध्ये डाउनलोड करून दिलेली आहे. डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.